गोष्टीचं नाव आहे वाढदिवस. आज नेहाचा वाढदिवस आहे. काय बरे द्यावे तिला? मी छानसा बॉक्स बनवते. मिताली, सोनिया, चला मी तयार आहे. राजू लवकर खाली उतर ना, आधीच उशीर झालाय बघ. आई म्हणाली. सगळ्यांनी रस्त्याने नीट जा, एकमेकांचा हात पकडा आणि लवकर घरी या बरं का. चौक आल्यावर आम्ही एकमेकांचा हात पकडला. पांढरे पट्टे असलेल्या भागावरूनच रस्ता क्रॉस केला. वाटेत आम्हाला एक देऊळ लागले. देवळात खूपच गर्दी होती. रोहन म्हणाला, आता वळण आल्यावर नेहाचे घर येईल. नेहाचे घर खूप छान सजवले होते. दारापुढे मोठी रांगोळी काढली होती. दारांवर फुलांची माळ लावली होती. नेहाने मस्त फ्रॉक घातला होता. केसांचा बो बांधला होता. नेहा खूपच छान दिसत होती, अगदी परीसारखी. नेहाच्या आईने मोठा केक आणला होता. नेहाने तो सुरीने कापता क्षणी आम्ही सगळे गाणे म्हणू लागलो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नेहा, हॅपी बर्थडे टू यू. नेहाच्या आईने, मामीने, काकूने नेहाला कुंकू लावले, औक्षण केले, ओवाळले. त्यानंतर आम्ही सगळी मुले बागेत जमलो. खूप खेळ खेळलो. बादलीत चेंडू टाकला, उड्या मारून जिलेबीही खाल्ली. डोळे बांधून गाढवाला शेपूट काढली, ग्लासवर रिंग टाकली. आम्ही खेळत असतानाच नेहाचा मामा आमचे छान छान फोटो काढत होता. मग नेहाच्या आईने आम्हाला गोलात बसवले. आम्हाला पावभाजी आणि जिलेबी सुद्धा खायला दिली. खाताना आम्ही खूप मजा केली, गप्पा मारल्या. सोहमने विनोद सांगितल्यावर आम्ही नुसतं खाली पडून हसलो. आम्ही सगळ्यांनी नेहाला शुभेच्छा दिल्या. नेहा प्रत्येकाशी बोलत होती. आम्ही आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आम्ही सगळी केलेली मजा घरी जाऊन आईला सांगितली. आम्ही एकटे रस्त्याने नीट गेल्याबद्दल आईने शाबासकीही दिली.